सन्माननीय जगन्नाथ पाटील साहेबांचे इथे आगमन झाले, त्यांचं सुद्धा मनपूर्ण हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. हॅलो हॅलो जितू दादा सत्कार. चेक. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. हनुमान क्रिकेट संघ बेतवडे आयोजित एस.के. पाटील चषक 2025 मध्ये थर्ड क्वार्टर फायनल कार्डे अगेन्स्ट सेन्स गेम वडोली बी. पहिला बॉल चाललाय कवचला फार वेगाने आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती येतोय विशाल म्हात्रेचा बॅटमधून. खाडी साडी चौकार. पहिला चौकार आला डीप एक्स्ट्रा कव्हर आणि ऑन साइडला आपण पाहतोय सध्या एक फिल्डर आहे जो काऊ कॉर्नर मध्ये मिड ऑफला आत ठेवलाय. कमलेश पाटील उसरकर गावांकडून ऑन साइडला टर्न करण्यात आला. बॉलला मिड विकेट मध्ये चाललाय बॉल. पहिली धाव तर केतनने सहजरित्या पूर्ण केले. डबलचा कॉल होता पण विशालने थांबवलं. यस, बक्षीस पात्र फेरी आहे. इथून जर जिंकले तर ते सुपर 3 ला पोहोचतील. आतापर्यंत 15 ट्रॉफीज या सीझन मध्ये चेन्नई गेम वडोली बीच्या झालेल्या आहेत. 4 ते 5 ट्रॉफी खार्डीसाई नावावरती आहेत यंदाच्या हंगामामध्ये. दोन्ही ताकदवान संघ आहेत कल्याण डोंबिवलीचे. फक्त कल्याण डोंबिवली नाही, रायगडामध्ये जाऊन खेळतात, मुरबाड शहापूर इकडे देखील जाऊन ते खेळतात वारंवार. भिवंडीमध्ये जास्ती करून हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतातच. धावसंख्या 5. पहिला चौकार, त्यानंतर सिंगल, यावेळेला डॉट बॉल. स्विच हिटचा प्रयत्न होता केतन म्हात्रेचा. इंटरेस्टिंग मॅच आहे. ग्रामीणच्या महासत्ता आहेत त्यामुळे दोन्ही बाजूला ग्रामीणची स्टारकास्ट आपण पाहत आहोत. खार्डी अगेन्स्ट वडोली बी. खोदून काढला, मिड ऑफ आत आहे त्याच्या वरतून बॉल चालला लॉंग ऑफ मध्ये. फिल्डर येतात त्या ठिकाणी शुभम. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो आणि एकच धाव. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे चालली आहे. स्कोमॉझॉन 6. 6 धावा धावा फलकावरती आपण पाहतोय. पॉवर प्लेचे 2 बॉल अजूनही बाकी. कमलेश फुल लेंथ आलाय, मिड ऑफला फिल्डर आहे. रनआउटची संधी, डायरेक्ट हिट मिस झालं आणि एक धाव. पूर्ण होत असताना आपण पाहतोय
सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पुढे जाईल. स्कोर ऑन 7, 7 धावा. धावा फलकावरती आपण पाहतोय शेवटचा एक बॉल अजूनही बाकी. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि त्यानंतरचं कमबॅक कमलेश पाटीलचा जो फ्रंट लाईन बॉलर आहे. लॉफ्ट केलाय समोर मिड ऑन आणि मिड विकेटचा जो कोण आहे त्या गॅप मधून बॉल सीमारेषेच्या बाहेर आलेला चौकार. षटक संपन्न. 2 धावा फलकावरती 11 धावा. नाबाद गावदेवी खार्डी. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. दुसरा चौकार आलेला आहे या षटकातील. 11 धावा. अकरा धावा फलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. ॲव्हरेज स्कोर आपण पहिल्या षटकामध्ये पाहतोय. ही पारंपरिक जोडी गावदेव क्रिकेट संघ खार्डीची. केतन आणि विशाल जबरदस्त खेळ करतात यंदाच्या हंगामामध्ये. दुसऱ्या बाजूने कमलेशी आपण म्हणू शकतो चांगलीच बॉलिंग, कारण 12-15 पेक्षा जास्त धावा गेल्या तर आपण म्हणू शकतो की महागडं षटक होतं. पण पॉवर प्लेमध्ये 12 ॲव्हरेज स्कोर आहे, जिथे पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि शेवटच्या बॉलवरती चौकार. हे जे षटक आहे आता हे वाऱ्याच्या दिशेने, त्यामुळे हे षटक इंटरेस्टिंग असेल. ऋतिक पाटील वरती आक्रमण होणार आहे. ऑफसमचा फार बाहेर. अंपायरचा सिग्नल येत असताना आपण पाहतोय वाईट. मनोज पवार सर, रतन माणेरकर सर या दोन्ही अंपायर्सना आपण सध्या ऑन ग्राउंड पाहतोय. तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये प्रसाद सहस्रबुद्धे सर सध्या रेस्ट करतात. खरं तर चहाच्या शोधात आलेले ते. 12 धावा. ऋतिक समोर खेळलाय. बॉलर्स बॅक. लॉंग ऑनची मोठी गॅप आणि त्या गॅप मधून बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सोळा धावा फलकावरती आपण पाहतोय. प्रगतीपथावर दुसरं षटक. याही गोलंदाजाचं स्वागत चौकाराने झालेलं आहे. पहिला वाईड होता, त्यानंतर चौकार आलाय. कमलेश अगेन चौकार आला होता विशालचा. ऑफसमचा बार ठेवलाय. समोर खेळायचं होतं कव्हर्समध्ये, पण त्या स्पॉटकडे बघत राहिलाय विशाल, जिथे बॉल पडला होता. त्याला असं वाटलं वाईट जाईल, पण तो अनुमान चुकलाय. बऱ्याच वेळेला ऋतिकची हीच रणनीती राहिली की फलंदाजापासून बॉलला लांब ठेवायचं, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. कारण वाऱ्याचा प्रचंड वेग आहे ऑन साईडला आणि उजव्या त्याचा फलंदाजांच्या फटक्यांसोबत तो वेग असेल. बॉलर्स बॅक. बॉल चालल्या मागे. लॉंग ऑफचा फिल्डर वेगाने आला. एकच जाव. गुड फिल्डिंग. जयेश पाटील आपण पाहतोय. धावसंख्या सध्या जर आपण बघितली तर ती 17. 17 धावा फलकावरती. फिल्डिंग मध्ये आता चेंजेस. केतनसाठी शॉर्ट कव्हरला फिल्डर आलेला. डीप एक्स्ट्रा कव्हर. जसप्रीत बुमराह स्टँड समोर एक फिल्डर. लॉंग ऑफ लेग फिल्डर हार्दिक पांड्या स्टँड समोर. ऑन साइडला 3. वीरेंद्र सेहवाग स्टँड जो लॉंग ऑनला एक्झॅक्ट टाइम. मिड विकेट. डीप स्क्वेअर लेग. फुल लेंथ, पण यावेळेला ऑफसमचा फार बाहेर. पुन्हा अंपायरचा सिग्नल आला. वाईडने धावसंख्या पुढे जाईल. सध्याचा स्कोर आपण पाहतोय तो 18 धावा फलकावरती. चांगली धावगती आहे. महत्वपूर्ण बाब ही की पार्टनरशिप 18 धावांची आतापर्यंत, आणि त्यामुळे आता दोघेही सेट होऊन अटॅक करण्याचा प्रयत्नात आहेत. पण दुसरा वाईट सलग आलाय ऋतिक पाटील कडून. धावसंख्या आपण पाहतोय 2च्या साहाय्याने पुढे जात असताना सध्या 19 धावा फलकावरती आपण पाहतोय. खेळपट्टीचा आपण विचार केला त्या बाजूला थोडासा
खोलवर भाग आहे आणि तिथून जर तुमचा पाय डायरेक्ट खाली गेला तर जरूर तुम्हाला इजा होऊ शकते. त्यामुळे तुमचा सेल्फ जो फॉलो थ्रू आहे बॉल रिलीज केल्यानंतरचा तो विकेटवरती असणं गरजेचं आहे. थोडासा बाहेर असावा, स्टंप जो डेंजर झोन असतो तिथे नको, पण एक्झॅक्ट जास्त बाहेर जर असला तर ऑफ स्टंपच्या तुम्ही जास्त बाहेर गेल्यानंतर खेळपट्टी त्या बाजूला खाली आहे, मैदान ते, आणि त्या मैदानाला जमिनी समांतर विचार केला तर खेळपट्टी त्या तुलनेमध्ये थोडीशी वरती. हेलिकॉप्टर गॅपमध्ये बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरचा आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. केतनचा बॅटमधून चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या सोबत धावा फलकावरती आपण पाहतोय ते आता 23 धावा खार्डीचा. चांगला फटका पाहायला मिळाला, खोला टाकला होता केतनचा. हेलिकॉप्टर डीप एक्स्ट्रा कव्हरचा बाहेर. 4 धावा. आदरणीय संदीपजी भोईर साहेब यांच्या ठिकाणी आगमन होते. आपलं सहर्ष स्वागत. लॉफ्ट केलाय पुन्हा एकदा 30 दिशा. जय समोर आणि यावेळेला कॅच आउट. पहिला हादरा गावदेवी खार्डीला. बाद केतन. सुपर 3 मध्ये ड्रॉ केला जाणार नाही. रनिंग रेस आहे, तुम्हाला 4 रन धावावे लागतील. सो जीजी स्पोर्ट्स वाखन आणि गौरीशंकर गौरीपाडा, तुमचा जो एक फिल्डर असेल जो धावणार आहे त्याला तयार ठेवा. डीप एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा फिल्डर आलाय. जयेश पाटील, चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो, एकच जाव. याच क्षेत्ररक्षणासाठी चेंज द गेम बी ओळखली जाते. सिंगलच्या साहाय्यानं षटक संपन्न होत आहे 2 आणि आताचा स्कोर आपल्याला दाखवतो 1 गडी बाद. गावदेवी खार्डीचा 24 धावा धावफलकावरती. मी पुन्हा एकदा सांगेन, सुपर 3 ला रनिंग रेस आहे. जे 3 संघ असतील त्यामधला एक खेळाडू तुम्हाला 4 धावा धावून पूर्ण कराव्या लागतील खेळपट्टीवरती, आणि जो 4 धावा पूर्ण करेल त्याची टीम थेट अंतिम फेरीमध्ये पोहोचेल. उर्वरित 2 संघांच्या त्या 2 संघांना सेमीफायनलची लढत खेळावी लागेल. गौरीशंकर गौरीपाडा, जीजी स्पोर्ट्स वाखन, कॅप्टन मंचाशी संपर्क साधा आणि तुम्हाला तुमचा प्लेअर ठरवायचा जो जास्त धावेल. हीच रनिंग रेस मी गौरीपाडाला बघितली होती आणि जेव्हा बेतवडे संघ, जितेकेश भोईर जबरदस्त धावला होता, गुलालाचा मानकरी होता आणि बेतवडे संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झाला होता जितेकेश भोईरच्या रनिंगच्या जोरावरती. आज मात्र बेतवडेकरांची स्पर्धा आहे आणि आज पाहूयात गौरीपाडा, जीजी स्पोर्ट्स वाखन आणि या 2 संघांमधून कोणता संघ येतोय. त्यांच्यामध्ये आपल्याला रनिंग रेस पाहायला मिळेल. सो गौरीपाडा आणि वाखनचे कॅप्टन तुम्हाला मंचावरती यायचं आहे. थर्ड ओव्हरला करतो आपण सुरुवात. गोलंदाज झालेला आहे शुभम पाटील. उत्सर्गर गावेंकडून हे षटक. सध्याचं धावफलक 24. चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज. वडवली बी. हेलिकॉप्टर लॉंग ऑनला चाललाय पण यावेळेला तो क्रॅश होईल. कमलेशने टिपलाय झेल. सौरभ मात्रे बाद.
विकेट आली दुसरी. धावा फलकावरती धावा आपण पाहतोय 24. तिसऱ्या षटकाची सुरुवात शुभमने विकेटने केली आहे. मागच्या मॅचमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती सूरज फौजदारने. तो आता मैदानाचा आत आलाय. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात आहे जिथे शुभमला विकेट मिळाली आहे. शुभम पाटील. पूल खेळाय फार उंच. याही वेळेला बॉल वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला आहे. एलिव्हेशन इथेही नाही. कमलेशने पुन्हा एकदा झेल टिपलाय आणि लागोपाठचा दुसरा झटका तो गावदेवी खार्डीला. 24 ला 3. तुमचे कोणतेही पॉइंट्स गणले जाणार नाही. सेमीफायनल पर्यंत ज्या काही घडामोडी आणि ज्या काही फलंदाजांच्या रन्स असतील, विकेट असतील, तेच पॉइंट्स फक्त पकडले जातील जिथे आपण मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक देणार आहोत. त्याच स्टार्ट्स वरती तुम्हाला देण्यात येईल. 24 ला विकेट पडते तिसरी. लागोपाठ 2 आले शुभम कडून. इज ऑन हॅट्रिक. प्रल्हाद पाटील पॉवर हिटर मैदानाचा आत आलेले आहेत. मात्र सध्या मी म्हणेन गोलंदाजी जबरदस्त होती, ती डॉमिनेट करणारी होती. शुभमला माहिती आहे अटॅक करण्याचा प्रयत्न माझ्या विरुद्ध होणार आहे कारण डाव्यात इतक्या झाल्या नाही आणि फलंदाज अटॅक करण्याचा प्रयत्न शुभम चान्स घेतोय आणि तिथे 2 विकेट त्याने काढलेत. हॅट्रिक बॉल आहे. डीप कव्हर पॉइंट. एक्स्ट्रा कव्हरला 8 ठेवलं. लॉंग ऑफ बाहेर. लॉंग ऑन काऊ कॉर्नरचं डीप स्क्वेअर लेग. शुभम पाटील उसरगरगाव एंडकडून बॉलिंग मार्कवरती तयार होत्या. चला वेळ कमी आहे. फलंदाज गोलंदाज लक्षात असू द्या. 2 मॅचेस अजूनही बाकी आहेत. जवळपास 5 वाजत आता आलेले आहेत. ओहो क्लीन बोल्ड अँड विकेट. हॅट्रिक कंप्लीट. जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स या मॅच मध्ये. क्वार्टर फायनल मध्ये खेळत आहेत. बक्षीस पात्र फेरी आहे आणि शुभम पाटीलची गोलंदाजी, तिची भेदकता आपण बघितली. धावा धावफलकावरती आपण पाहतोय फक्त 24. विकेट पडते चौथी, ज्यामधली तिसरी आली आहे शुभम पाटील कडून. प्रल्हाद पाटील 0वरती बाद. स्कोर आपण पाहतोय 24 धावा. बॉल अजूनही बाकी आहे. 3 विकेट. हॅट्रिक कंप्लीट झालेले आहे. विशाल एका बाजूने उभा आहे. त्याच्यासोबतचा केतन, सौरभ, सूरज आणि प्रल्हाद 4ही फलंदाज पॅव्हलनमध्ये परतलेत. तग ठोकून बॅटिंग करावी लागेल. 9 बॉलचा खेळ बाकी आहे. वडवली बी समोर किमान 40 धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील. इंटरेस्टिंग मॅच आहे. इथून जिंकले तर किमान या 3 मधल्या एका ट्रॉफीचे हकदार ते बनतील. आणि बेतवडे संघाची स्पर्धा म्हटली, एस के पाटील चषक म्हटलं की आवर्जून तुमचं लक्ष वेधून घेतील या मोठमोठ्या ट्रॉफीज ज्या तुम्हाला पाहायला मिळतात सध्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षकाच्या देखील आकर्षक ट्रॉफीज आहेत. 3 विकेट आले त्या अगोदर. टॉप एज आहे. पॉइंट फिल्डर डीपमध्ये उभा आहे. मिड ऑफला येतील फिल्डर. 2 धावा सहजरित्या ते पूर्ण होत असताना आपण पाहतोय. 2च्या साहाय्याने धावसंख्या पुढे 26. बराच कालावधीनंतर पुढे चाललेली आहे. 26 धावा धावफलकावरती. फार सुंदर फ्लेक्स तुम्ही पाहतायत. माजी कार्यसम्राट आमदार आदरणीय प्रमोदजी रतन पाटील साहेब, त्याचबरोबर आदरणीय अध्यक्ष कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटना विनोदजी रतन पाटील साहेब, आणि ज्यांनी आतापर्यंत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 79 बाईक स्पॉन्सर्ड केलेल्या आहेत अशा आदरणीय उद्योगपती, काटे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच, आमचे मार्गदर्शक काशीनाथ दादा पाटील, त्याचबरोबर कॉम्रेड
वेणू नायर सर यांचाही तुम्हाला फ्लेक्स पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर श्रीमान उमेशजी पाटील साहेब यांचाही तुम्ही सध्या फ्लेक्स पाहतात. ज्यांनी आपल्याला सर्व ट्रॉफी स्पॉन्सर्ड केलेल्या आहेत. सर्व स्पॉन्सर्स आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. त्याचबरोबर पार्वतीबाई नामदेव भोईर यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू कुमार करण रमेश पवार यांच्याकडून आम्हाला सायकल स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. पाण्याची व्यवस्था दत्ता मामन तांडेल यांच्या स्मरणार्थ अक्षय दत्ता तांडेल यांनी आम्हाला केले, त्यांचे मनापासून आभार. त्याचबरोबर तेजस्वी विश्वास पाटील, भूषण वासुदेव भोईर यांनी आम्हाला पाण्याची व्यवस्था केली, त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. टोटल सध्याचा स्कोर आपण पाहतोय 27 बॉल, एक बाकी आणि फलंदाज नवीन जे ऑफ स्ट्राईक आहेत. ऑन साईडला बॉल चाललाय, गॅप मध्ये बॉल आणि यावेळेला कमलेश पोहोचलाय मिड विकेट मध्ये. डबलचा कॉल, 2 धावा मिळतील. अशा पद्धतीनं तिसऱ्या यशस्वी षटकाचा खेळ संपला. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय 29. विकेट पडलेले असताना 5 बॅटिंग करत असताना गावदेवी क्रिकेट संघ कार्डी. एकोणतीस धावा धावा फलकावर देत 3 षटकांचा खेळ संपला. शेवटचं जे षटक आहे ते इंटरेस्टिंग आहे. या षटकामध्ये धावा येणं आता नितांत गरजेचं गावदेवी क्रिकेट संघ खार्डीसाठी. एकोणतीस धावा धावा फलकावर देत सध्याचा आपण षटक पाहतोय. चौथ्या षटकाला सुरुवात आहे. जयेश पाटील कडून पहिला बॉल, निगुकरने लेफ्ट केलाय, पहिला वाईड. धावसंख्या 30 धावा धावा फलकावर देत. शेवटचं षटक इम्पॉर्टंट आहे आणि जे आता सध्या आपण पाहतोय वाऱ्याचा प्रवाह सोबत आहे. जे उजव्या त्याच्या फलंदाजांना थोडं का होईना फायदा बेनिफिट, जर बॉल हवेमध्ये असेल तर थोडा का होईना तो पुढे जाईल. पाटील, ओहो प्लेट ऑन, बॅटची कडा होती, टोला बॉल लागला आणि थेट त्यानंतर यस्त्यांवरती आला. शून्यावरती बाद. अनिकेत निगुकर. आदरणीय उद्योगपती किरणजी दळवी साहेब यांच्या ठिकाणी नुकतंच आगमन होतं. दादांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. गावदेवी कार्डीचे आता टेल मैदानाचा आतमध्ये बऱ्याच वेळेला ही बॅटिंग ऑर्डर इतक्या वेगाने कोसळणे फार तुम्हाला क्वचित पाहायला मिळतं, पण जेव्हा कोसळते तेव्हा एका मागोमाग रांग लागलेली असते. तशी या स्पर्धेमध्ये याच मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाली की प्रथमताच येतो 8व्या क्रमांकाचा फलंदाज यश फौजदार. धावा फलकावरती 30 धावा. जीजी स्पोर्ट्स वाकयांचं स्वागत करूयात आपण. गौरीशंकर गौरीपाडाचं पण स्वागत करू, जे सुपर 3 ला क्वालिफाय झालेत. एज आहे, बॉल मागे फाईन लेग मध्ये विशाल पाटील कव्हर करतील. एक धाव तोपर्यंत सहजरित्या मिळते. सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या 31. वाकड आणि गौरीपाडा तुमच्या माहितीसाठी सुपर 3 ला रनिंग रेस आहे, त्यामधला आपला एक खेळाडू तयार ठेवा. या मॅच नंतर रनिंग रेस असेल टॉप 3 मध्ये. फायनल खेळण्यासाठी तुम्हाला रनिंग रेस जिंकावी लागेल, तुम्हाला थेट फायनल मध्ये प्रवेश मिळेल. त्यामुळे आताच आपल्यामधला एक रनर शोधा आपल्या संघामधला. पिकअप शॉट आहे, डाऊन दी ग्राउंड खेळलेत. लॉंग ऑन द फिल्डर आहे शुभम. पहिली धाव तर पूर्ण झाले, थांबावं लागेल. चांगली फिल्डिंग
सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या सध्या पुढे चालली आहे. स्कोर मॉज ऑन 32. बॉल अजूनही बाकी. 3 बॉल. यश फौजदार एक मोठा फटका हवा जो फायटिंग टोटल कडे देणार आहे. पॅव्हलियन शांत आहे कारण मोठे फटके आले नाही. थ्रू दी लाईन एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल फिल्डर पोहोचले. सेकंड बाउन्स आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थ्रू दी लाईन हा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉलने थोडंसं वळण घेतलं. संदेश थोडासा लाईनच्या अजून पुढे आला होता बॉलला कव्हर करण्यासाठी. हुलकावणी दिले बॉलने. हा चौकार आणि या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले 36 धावा. चला बॉल द्या लवकर. संयोजकांना विनंती. आय थिंक मॅच बॉल आलेला आहे. थँक्यू. त्या प्रेक्षकांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. 2 बॉल बाकी आहेत. 2. छत्तीस धावा आहेत. पुन्हा तेच बॅटल. जयेश पाटीलच्या विरुद्ध यश फौजदार. पुन्हा थ्रू दी लाईन. पुन्हा गॅप मध्ये बॉल होता. फिल्डर जयेश आला यावेळेला. स्काय पाटील आलेले आहेत. माफ करा. जयेश गोलंदाज आहेत. 2 धावा. दोन धावांच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय सध्या ती 38 आकड्यावरती. 38. वाय शॉर्ट रन साठी रन आउट. आपण चेक करूयात इथे एक्झॅक्ट बॅट्समन आता पोचला होता की नव्हता चेक करण्यात येईल. बॅट्समन आउट. फलंदाज बाद. 1 धाव मिळेल येते. 39 धावा धाव फलकावरती. 39 धावा. चला नवीन फलंदाज लवकरात लवकरचा. लोगो तुम्हाला पाहायला मिळाला दीपेशजी मुंडे आणि जरूर आपला युवा तरुण आहे आगासनचे दीपेशजी मुंडे यांची वाहिनी आणि त्यांचं काम आवडत असेल तर जरूर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या स्पर्धांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि घर बसल्या तुम्ही त्याही स्पर्धांचा आनंद घेऊ शकाल. शेवटचा डॉट आला. डाव पहिला संपला जो खार्डीचा होता जिथे धावा बनलेल्या आहेत 39 39 आणि 40 धावांचं लक्ष ठेवलंय. चेंज द गेम. वडवली बी संघासमोर. गौरी पाडा आणि वाकण कॅप्टन रिपोर्ट करा लवकरात लवकर. फार सुंदर स्पर्धा एस के पाटील चषक 2025 चे पर्व आपण सध्या सर्वजण अनुभवतोय आणि स्पर्धा म्हटली की एका दुसऱ्याचं काम नाही, त्यामागे आमची संपूर्ण टीम आहे. हे सर्व फ्लेक्स सध्या तुम्हाला पाहायला मिळतात स्क्रीनवरती. त्या प्रत्येकाच्या सहकार्याने ही स्पर्धा 2025च्या पर्वामध्ये यशस्वीरित्या पुढे चालली आहे. तर त्या सर्व आम्ही आदरणीय व्यक्तिमत्वांचं मनापासून आभार व्यक्त करत आहोत. ज्यांना तुम्ही स्क्रीनवरती सध्या पाहतात त्यांचे फ्लेक्स तुम्हाला सध्या स्क्रीनवरती पाहायला मिळतात. सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. 40 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने पाठलाग होईल नाही होणार याचं प्रत्यक्ष धावतवडे तुमच्या समोर घेऊन येत आहेत. व्हॉइस ऑफ कल्याण डोंबिवली ऐकूयात आपण प्रसादजी परब सरांना. थँक्यू.
सर थँक्यू. खूप खूप धन्यवाद करण काळन. खार्डी विरुद्ध वडवली बी असा सामना तुम्ही पाहतात मैदानावर. तो आजच्या दिवसातला हा 7वा सामना आहे जो एकूण 8 संघ या स्पर्धेमध्ये आज खेळले. देसाई, पडले, जुनडोंबिवली, खार्डी, खोणी, आशेळे, वडवली बी विरुद्ध सागाव अशी तुम्ही फाईट बघितली. त्यामुळे काय बघतो की 2 संघ आता मात्र एकमेकांसमोर खार्डी विरुद्ध वडवली असा तुम्ही सामना पाहतात मैदानावर. 40 धावांचं लक्ष 4 षटकांच्या सामन्यामध्ये वडवली बी संघासमोर ठेवण्यात आलं आहे. सलामीच्या फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करतायत विशाल आणि विशालच्या सोबत ऋतिक पाटील. मागच्या सामन्यामध्ये विशाल खूप लवकर बाद झाला पण आता मात्र जबाबदारी खूप वाढली आहे सामन्याची, कारण 40 धावा खार्डी संघासमोर तुम्हाला चेस करायच्या आहेत. त्यामुळे ही रिस्पॉन्सिबिलिटी खूप मोठी आहे आणि बघतोय त्या मुवमेंटला ही रिस्पॉन्सिबिलिटी किंवा ही जबाबदारी निश्चित पार पाडावी लागेल ती आघाडीच्या फलंदाजांना. आणि जसं मग अशी करणने उल्लेख केला की आता मात्र या 3 संघांमध्ये, कारण आपण बघतो की 2 संघ ऑलरेडी वाकड आणि गौरीपाडा ऑलरेडी टॉप 3 मध्ये पोहोचलेत. या मॅचचा विजय संघ त्याच्यामध्ये अजून एक दाखल होईल आणि रेस टू द फायनल ही तुम्हाला रेस बघायला मिळेल. जो संघ जिंकेल ती रेस तो थेट फायनलमध्ये पोहोचेल. चेंडू थोडंसं क्लोज टू द बॉडी, चांगला फटका ऑफर केला आहे. या फटक्यात प्रावीण्य मिळवलं आहे विशालने आणि तो फटका आपण बघतोय सरळ सीमारेषे बाहेर चौकार. चाळीस धाब्यांचं लक्ष मैदानावर आहे ते वडवली बी संघासमोर. त्यापैकी पहिल्या चेंडूवर आलाय तर चौकार पॉवर प्लेमध्ये. पुढचा चेंडू सौरभचा. क्या बात है, व्हॉट अ शॉट, हॉट शॉट ऑफ द मॅच. मॅग्निफिसंट टायमिंग, जास्त उंची नव्हती. पॅरल स्ट्रोक, पेटन स्ट्रोक, सिग्नेचर स्ट्रोक फ्रॉम विशाल. सीमारेषेबाहेर षटकार. वॉटर टायमिंग, वेगाचा वापर केला, चेंडूच्या टप्प्याचा वापर केला आणि काय एक्झिक्यूट केला चेंडू बॅकबट स्क्वेअर लेगमध्ये षटकार ठोकत असताना. धावसंख्या 10 धावा धावफलकावर. त्याचा उल्लेख केला की मागच्या सामन्यामध्ये 0वर बाद झाला होता विशाल आणि ते मात्र अत्यंत उल्लेखनीय आणि विश्वसनीय सुरुवात आपल्या संघाला करून दिली आहे विशाल पाटीलने. धावसंख्या 10 धावा धावफलकावर. रेस टू द फायनल एक नवीन प्रयोग, मागच्या काही स्पर्धेमध्ये हा प्रयोग वापरलाय. क्या बात आहे, बॉटम हँडचा वापर ऑन द टोस. चेंडू जर आपण बघतो की शरीराच्या जवळ, छातीच्या जवळ चेंडू आला होता आणि त्यानंतर ऑन द टोस उभा राहून चेंडूला फक्त स्टिअर केलं पॉईंटमध्ये आणि ते मात्र एकदा तिथे चिकी सिंगल कंप्लीट केली ती विशालने. धावसंख्या धावफलकर 10. इव्हन या सीझनमध्ये आपण बघितलं की जुनडोंबिवलीच्या मैदानावर मोठा गाव चषकामध्ये सुद्धा या प्रकाराचा वापर करण्यात आला. रेस टू द फायनल. इव्हन त्यानंतर एक सिंधुदुर्गाची क्रिकेट सुद्धा स्पर्धा मी तिथे पार पाडली, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं रेस टू द फायनल. पुढचा चेंडू समोर ऋतिक. क्या बात आहे, व्हॉट अ शॉट विथ द कॉन्फिडन्स. थोडासा बाहेर येणारा चेंडू त्याला मात्र ज्याप्रमाणे फटका दाखवलाय डीप पॉइंटला, अपिस्ट अँड पनिश्ड. सीमारेषे बाहेर चौकार. पुढचा चेंडू. धावसंख्या आपण बघतोय ती 15. पुन्हा तोच फटका. काय कंट्रोल आहे फटक्यामध्ये बघा. एकदम बाउन्स झालेला चेंडू जवळ आणू दिला आणि नंतर मात्र हा फटका ऑफर केला. बॅक टू बॅक 4 बाय ऋतिक पाटील. मॅग्निफिसंट बॅटिंग. धावसंख्या 19 धावा धावफलकावर. टार्गेट आपण पुन्हा एकदा रिवाइज करतोय. जशी मला माहिती मिळाली, रिकन्सिलेशन केलं, पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन केलं आणि रिवाइज केलं. टार्गेट आहे ते 38 धावांचं आहे, 40चं नाही. 37 केल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये खार्डी संघाने. 3 ओव्हर 29 केल्या होत्या, लास्ट ओव्हरला 8 आल्या. 37 झाल्या होत्या, 38चं लक्ष असेल. ऑन साईडला पूलचा फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मिडॉनला उभा आहे. क्या बात आहे. एक षटकार, एक चौकार. विशालने स्ट्राईक रोटेट केलं, एक धाव तिथे कंप्लीट करून 11 त्याने कुठल्या. त्यानंतर स्ट्राईक एंडला आपण बघितलं की ऋतिकने मात्र 2 अप्रतिम दर्जेदार फटके, डोळ्यांचा अक्षरशः पारणं फेटाने 2 चौकार दाखवले. त्यानंतर सिंगल घेतली, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. ते एकूण धावसंख्या बघतो जी अंकी जर ती 20 धावा.
सो 20 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 18 धावांची गरज आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक. 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. पॉवर प्लेमध्ये तब्बल 20 धावा, 3 चौकार आणि आपण एक षटकार, 3 चौकार 1 षटकार आपण बघितल्या, 2 सिंगल बघितल्यात. बघायचं आहे जसं करण उल्लेख करतोय, मी उल्लेख करतोय, रेस टू द फायनल. ती रेस 2 संघ तर निश्चितच पोचले टॉप 3 मध्ये. यामध्ये वाकड आणि गौरीपाडा हा तुम्हाला संघ बघायला मिळतो. पण बघायचं या सामन्यात विजेता कोण होतोय, कारण काही गोष्टी ॲडजस्ट इथे करण्यात येणार आहेत. या मॅचवर डिपेंड आहे. काय फटका आहे, जोरकस, सीनातान, सीमारेषे बाहेर, षटकार, क्रॅकिंग शॉट. सामना लवकर फिनिश करण्याच्या तयारीमध्ये आहे वडवली बी संघ आणि त्याच उद्देशाने अटॅक करतोय, बॅटिंग करतोय, अक्षरशः टार्गेट करतोय गोलंदाजांना. पुढचा चेंडू, चेंज ऑफ पेस होता, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं. त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. चेंडूला पॉज केलंय सूरज आहे त्या ठिकाणी, सूरज फौजदार. गोलंदाज तो आतिश. धावसंख्या 26. अजूनही 12ची आवश्यकता आहे. फुल टॉस आहे, फक्त दिशा दिली आहे. फ्लिकचा फटका त्या ठिकाणी एक टप्पा घेऊन, कारण आपण बघतो की किंग मैदानावर बाउन्स खूप चांगला आहे आउटफील्डला. टप्पा पडून चेंडू सरळ खेळाडूच्या डोक्यावरून फ्लाय आणि हा चौकार. धावसंख्या 30. फक्त आणि फक्त 8 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी वडवली बी संघाला. 8 धावा अजूनही करायच्या आहेत वडवली बी संघाला सामना जिंकण्यासाठी. विदाउट लॉस 30 धावा धावफलकावर. ओ क्या बात है, व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट. नाव देखा ना तावर बता दिया आते धल का भाव. पुरे 6 रन. तब्बल 36 धावा धावफलकावर. चला, वाकड आणि गौरीपाडा संघाचे संघनायक आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. पूर्ण संघाने यायचं व्यासपीठासमोर ताबडतोब या. जी स्पोर्ट्स वाकड आणि गौरीशंकर गौरीपाडा संघाचे संघनायकाला विनंती आहे की पूर्ण संघाला घेऊन ताबडतोब मुख्य व्यासपीठासमोर आपण या. अवघ्या 2 धावेची आवश्यकता आहे. चेंडू खूप शिल्लक आहेत, 14 चेंडू शिल्लक आहेत. चला, चेंडू आलाय, मॅच बॉल आलेला आहे. आउटसाईडला पूल केले, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे. स्कोर इज इक्वल. धावसंख्या बरोबरीमध्ये, धावसंख्या 37 धावा धावफलकावर. चला, सामना सुरू करा. 1 धावेची गरज आहे. हो हो हो, क्या बात आहे. चांगला चेंडू आता आलाय. षटक समाप्त होते ते म्हणजेच आतिशचं. आता मात्र चेंडू शिल्लक आहे ते 12. 1 धावेची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चला, बाकी दोन्ही संघ मी साधारण सूचना करतोय. गौरीपाडा आणि वाकड ताबडतोब पूर्ण संघाला घेऊन आपण व्यासपीठासमोर या. दोन्ही संघाचे संघनायक अजिबात वेळ घेऊ नका, अजिबात इग्नोर करू नका. ताबडतोब संघनायकाने पूर्ण संघाला घेऊन व्यासपीठासमोर या. एका धावेची फक्त गरज आहे. त्या ठिकाणी स्ट्राईक रोटे झाले बघायचं. नॉन स्ट्राईक एंडला डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथे मात्र केलाय आणि फलंदाज इथे मात्र बाद होईल. स्ट्रायकिंग एंडला विशाल बॅक टू डग आउट. अवघी 1 धावी हवी असताना या ठिकाणी फलंदाज धावची स्वरूपात बाद होतोय. विशाल स्ट्राईक एंडला येऊन ही धाव तो कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला, पण मागून डायरेक्ट हिट झालं त्या ठिकाणी आणि आपण बघितलं की फलंदाज विशाल तिथे बाद झाला. अवघ्या 1 धावेची आवश्यकता आहे वडवली बी संघाला. आकाश होते बॅटिंगला.
दोघांसाठी पारितोषिक आलं आहे. विकेट हॅट्रिक कंप्लीट केली त्याबद्दल शुभमसाठी 1000 रुपये आणि ऋतिकने आउटस्टँडिंग बॅटिंग केली त्याबद्दल 1000 रुपये. असं एकूण 2000चं कॅश प्राईज दोन्ही खेळाडूंसाठी आलेलं आहे. प्रत्येकी 1000 रुपये सन्मान्य काशीनाथ पाटील यांच्या माध्यमातून. मॅच विनिंग शॉट, सामना फिनिश. चौकार ठोकला आय थिंक, हो त्या ठिकाणी चौकार ठोकला. मॅच फिनिश झाली आहे आणि सामना जिंकलाय तो वडवली बी या संघाने. चला तिन्ही संघ आता ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करतील आणि मी सन्मान्य काशीनाथ पाटील यांना विनंती करतो की आपण सुद्धा यायचं आहे. जे तुमचे खेळाडू धावणार आहेत तेच फक्त खेळाडू ग्राउंडवर येतील, बाकी कोणी